नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूयात हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। आंब्यांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मारली बाजी। वैभववाडीत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सरसेनापती हंबीरराव जोमात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्या वतीनं कन्हेडी बाजारपेठेत आंबा खाण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली। सिंधुदुर्गात पहिल्यांदाच अभिनव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। 7 वर्षाखालील व 15 वर्षाखालील मुलांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। राजा हापूस आंबा खाण्यासाठी सर्वजण आतुर झालेले असतात। युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगळे यांच्या वतीनं कन्हेडी बाजारपेठेत आंबे खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 7 वर्षाखालील व 15 वर्षाखालील अशा 2 गटांमध्ये आंबे खाण्याची स्पर्धा ठेवली होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव स्पर्धा आंबे खाण्याची स्पर्धा याचा अनुवाद संघ अर्थात आंबे खाण्याची स्पर्धा बाजूच्या मेटमध्ये ठेवायचं आहे। बाजूच्या मेटमध्ये आंब्याची पारंबी आणि साल ठेवायची आहे। साल पूर्ण सोबत राहायची आहे। आपल्या नंबर जास्तीत जास्त आंबे खाणाऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित करण्यात आलं। बहुतांश विद्यार्थ्यांनी आंबे खाण्याचा मनोमनात आनंद लुटला। माझं नाव आहे गणेश अनंत गावकर। मी सांगवे गावात राहतो आणि मी 5 आंबे खाल्लेले आहेत आणि मला खूप मस्त वाटलं, म्हणजे मजा आली। आणि मला पहिले भीती वाटायची, पण आता म्हणजे खायला गेलं तेव्हा भीती नाही वाटली आणि मी 5 आंबे खाल्लेले आहेत। नाव अर्पिता अजय पवार। मी 5 आंबे खाल्ले, मला खूप छान वाटलं। गाव सांगवे, बौद्धवाडी। आपल्या मुलांना बहुसंख्य मुलं इथे सहभागी झाली होती। आंबे खाताना काय अनुभव आला? ते थोडंसं घाबरल्यासारखं वाटलं, पण मजा आली। जिल्ह्यातला हा पहिलाच अभिनव असा उपक्रम आम्ही उभयतांनी घ्यायचा ठरवलेला आहे। सन्माननीय संदेशजी सावंत यांच्या संकल्पनेतनं आजचा हा इथे उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि आपण बघतायच की संपूर्ण दोन्ही मतदारसंघातला उदंड असा प्रतिसाद मुलांचा मिळालेला आहे। अगदी थोड्याच कालावधीमध्ये 120 मुलांनी सहभाग इथे घेतलेला आहे आणि सर्व मुलं आज कोकणचा राजा हापूस आंब्याची चव सर्वजण चाखतायत आणि सर्वांचा असाच प्रतिसाद आमच्या वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धांसाठी असतो आणि खास करून माझ्या सर्व मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार मानते, कारण आम्ही एखादा उपक्रम राबवला म्हटल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला अगदी आमच्या पाठीशी राहून एखादा उपक्रम चांगल्या प्रकारे कशा प्रकारे राबवायचा आणि त्याची संकल्पना आम्ही नुसती मांडल्यानंतर ते आमच्या पाठीशी राहिलेत आणि आज आपण बघताय की असा उदंड असा प्रतिसाद पहिल्यांदाच जिल्ह्यातली आंबे खायच्या स्पर्धेला मिळालेला आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल
कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवास शेतकरी सेवा केंद्र पंढूर. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट 27 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रोखठोक संवाद आणि जबरदस्त ॲक्शनमुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ही कथा या निमित्तानं प्रेक्षकांना पाहायला मिळते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 9 दिवस उलटलेत. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सर्वत्र जादू पाहायला मिळते. अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रवीण तरडे साकारत आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. पहिल्या 3 दिवसात या चित्रपटानं तब्बल 8.71 कोटीची कमाई केली असून सध्या हा चित्रपट 10 कोटींच्या जवळपास असून येत्या काही दिवसात हा चित्रपट 15 कोटींचा गल्ला जमवेल असाही अंदाज वर्तवला जातोय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK, 1 BHK, कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. सुपरस्टार अशोक सराफ यांनी त्यांचा 75वा वाढदिवस त्यांच्या व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा प्रयोग करत साजरा केला. प्रयोगादरम्यान अशोक मामांचा सत्कार करत त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पाहूया. आत्ता ज्या सर्व सवाशिणींनी मामानं ओवाळलं, अष्टविनायकच अत्यंत सुप्रसिद्ध गाजलेलं नाटक जाऊबाई जोरात. ह्या जाऊबाई जोरात नाटकातल्या कास्टमधल्या ह्या सगळ्या जाऊबाई आहेत खरं तर. आणि आता ज्या मामांना औक्षण करतात त्या निवेदिता ताईंच्या जाऊबाई आहेत. Happy birthday to you. Happy birthday, dear Ashok. Happy birthday to you. Gloria. सगळ्यात मोठी गोष्ट ही बोलणे.
एरवी 2 तास 2.5 तास नुसता बडबड करत असतो, पण असं बोल म्हटलं की माझी नेहमीच पंचायत होते. बरं, या लोकांनी हे असं आता काय करून ठेवलंय ना की मी काय बोलू आणि कुणाबद्दल बोलू तेच मला कळत नाहीये. हे काय यांच्या अंगात काय संचाललं की या लोकांनी हे अशा प्रकारे, मला वाटत नाही असं कोणाचं कधी केलं असेल यांनी. पण मी एकंदर ही त्यांची कृती बघून मी हल्लोय, निश्चित हल्लोय. कारण हे भाग्य फार कमी लोकांना लाभतं आणि हे भाग्य मला यांच्यामुळे लाभलेलं आहे एवढं निश्चित. माझे सहकलाकार यातले, माझे प्रोड्युसर्स, या लोकांनी मला सतत कौतुकच करत मला त्यांनी मोठं केलेलं आहे. त्यामुळे मी नकळत मी इथपर्यंत पोहोचलो आहे. याच्यापर्यंत माझं याच्यात काय असेल असं मला वाटत नाही. पण मला सगळ्यात शेवटी आभार मानायचे आहेत ते तुम्हा लोकांचे. खरं म्हणजे तुम्ही लोक नसतात तर मी नसतोच. तुम्ही जे आता जे तुम्ही जे औत्सुक्य दाखवलं त्याचं, तुम्ही येऊन इथे बसलात, नाटक बघायला तुम्ही आवर्जून आलात, एकही सीट रिकामी नाही आहे, हे मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. मी नेहमीच नमूद करून ठेवेन. त्यामुळे काय होतंय, माझा उत्साह आणखीन वाढतो. मला जास्तीत जास्त काहीतरी करण्याची हौस निर्माण होते आणि याला सगळे तुम्ही कारणीभूत आहात एवढं मात्र निश्चित. माझे सहकलाकार, माझे सगळे तंत्रज्ञ, हे सगळे माझ्या पाठीशी जोपर्यंत उभे आहेत तोपर्यंत मी कुणालाही भीत नाही. तुम्ही हे प्रेम असं चालू राहू दे तुमचं माझ्यावर, अशी मी तुमच्याकडे नम्र प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. मी तुम्हा सगळ्यांची खरंच खूप ऋणी आहे. आम्ही सगळे सराफ कुटुंबीय आज हा जो काही खरोखरच अद्वितीय सोहळा तुम्ही अशोकसाठी केलात. आणि अशोक नेहमी म्हणतो तो जो काही आहे तो फक्त त्याच्या फॅन्समुळे, त्याच्यात जी ऊर्जा आहे, आजही ज्या ऊर्जेने तो हे काम करू शकतो, ती ऊर्जा, त्याचं स्तोत्र तुम्ही सगळे फॅन्स आहात. तुम्हा सगळ्यांची मी खूप खूप ऋणी आहे. आम्ही सगळे कुटुंबीय खूप खूप ऋणी आहोत. आज माझा मुलगा इथे आलाय. आणि किती आदिती आमची मुलगी आहे. आणि आज आम्ही आज अजून एक खूप मोठा सोहळा होणार आहे ज्याच्यामध्ये मी बहुरूपी हे अशोकच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आणि त्या खूप छान पुस्तक आहे. तुम्ही सगळेजण ते एन्जॉय कराल. त्या पुस्तकाच्या विक्रीतनं जो काही निधी उभारेल त्याच्यातनं आम्ही अशी जेव्हा बऱ्याच ऍक्टर्स वरती वेळ येते की आता काम नाहीये आणि व्याधी जेव्हा आपल्याला सतावू लागतात आणि तेव्हा आताचा हॉस्पिटलायझेशनची तर सगळ्यांनाच कल्पना आहे, असं काहीतरी आम्ही उभं करू इच्छितो की जेणेकरून अशा कलाकारांना आम्ही मदत करू शकू. एवढंच. अजून पुढचा अंक तुम्हाला पाहायचा आहे, त्याची उत्सुकता आहेच. पण ज्या संख्येने तुम्ही इथे आलात मला खरंच भरून आलंय. थँक्यू सो मच. तुमचे जितके आभार मानू तितके कमी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवास शेतकरी सेवा केंद्र पंडूर. विजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगरूळ व अरा विद्यालय वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचं उद्घाटन कोकण 7 लाईव्ह व दैनिक कोकण 7चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्या हस्ते झालं. विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून यावेळी तपासणी झाली.
वैभववाडी येथील अर्जुनराव राणे विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कोकण 7 लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. कोविडमध्ये 2 वर्ष काम केलं त्यावेळेला आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही हॉस्पिटल सुरू करणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोल्हापूर आणि कोकण याच्या बॉर्डरला हे हॉस्पिटल आहे. कोपर्डे हे जे गाव आहे, या गावामध्ये हे हॉस्पिटल आणि आपला जो मुख्य रस्ता वैभववाडीतून कोल्हापूरकडे जातो, तर आपल्या वैभववाडीपासून म्हणजे जेव्हा आपण घाट चढून वरती जाता तेव्हा केवळ 15 मिनिटाच्या अंतरावरती हे हॉस्पिटल आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्यासाठी उपलब्ध आहेत. ICU आहे, 3 ऑपरेशन थिएटर्स. म्हणजे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की येताना जाताना भले पेशंट म्हणून येऊ नका, पण एकदा हॉस्पिटलमध्ये येऊन जावा, कारण आपल्याला कधी गरज लागेल या गोष्टीची आपण सांगू शकत नाही. त्यामुळे येताना जाताना मेन रोडवरती जिथे पुढचे साखर कारखाना आहे त्या कारखान्याच्या मेन मुख्य रस्त्यावरतीच हे हॉस्पिटल आहे. अगदी हाकेच्या अंतरावर आपल्या इथून. आणि आपल्याकडून म्हणजे आपल्या हॉस्पिटलकडून कधीही आपल्याला इमर्जन्सी सुविधा जर हवी असेल तर आम्ही आमचे सगळे इमर्जन्सी नंबर्स आता आपल्याला देणार आहोत. त्यामुळे कधी ॲम्ब्युलन्सची जरी आवश्यकता लागली तरी सुद्धा आम्ही आपल्या हॉस्पिटलपासून ॲम्ब्युलन्स इकडे पाठवू शकतो. बाबांच्या मागे आज कोल्हापूरचे मीच नव्हे तर कोल्हापूरचे सगळे नामवंत डॉक्टर्स उभे आहेत. म्हणजे तुम्हाला पॅम्पलेटमध्ये सगळ्या डॉक्टरांची नावं समजतीलच. मग त्याच्यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ आहेत, नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, पोटविकार तज्ज्ञ आहेत, अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. म्हणजे यू नेम द स्पेशालिटी. तुम्ही स्पेशालिटी सांगा आणि तो डॉक्टर आज विजन हॉस्पिटलला बाबांच्या शब्दाखातर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. हॉस्पिटलमध्ये ज्या दिवशी याल त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की कोल्हापूरपेक्षा जवळजवळ 1/3 कमी रेटनी आज ट्रीटमेंट इथं सुरू आहेत. कारण आपल्याला जे विजन चॅरिटेबल ट्रस्टचं जे चॅरिटी हे नाव आहे ते सार्थ करायचं आहे. आणि केवळ बाबांची जी तळमळ आहे, त्यांचा जो शब्द आहे की पेशंटचं हे चांगले उपचार आणि योग्य माफक खर्चामध्ये झाले पाहिजेत, त्या जिद्दीने त्या केवळ ह्याच्यासाठी सगळे कोल्हापूरचे नामवंत डॉक्टर्स आज आम्ही बाबांच्या पाठीशी उभे आहोत. तर नक्कीच चांगली सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आजचा तर कॅम्प आपण यशस्वी करूच, पण इथून पुढे जी कुठली सेवा लागेल त्यासाठी आम्हाला कधीही हाक मारा. इथून पुढे कधीही साहेब, आज तुम्ही पण सगळेजण तुम्ही इतकं चांगलं काम करताय की एक चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे माध्यम आहे, म्हणजे आम्ही आज कितीही सांगितलं तर त्याला जी ऑथेंटिसिटी आहे की हे चांगलं आहे की तुमच्याद्वारेच येते. त्यामुळे तुम्ही खूप चांगलं काम करताय की आमचं हे चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचलं जात आहे. तर राव राणे साहेबांचे कौतुकाची थाप आणि प्रेमळ आशीर्वाद हे आमच्या पाठीशी कायम राहू देत. आणि रोहन दादा, मी तुमची पण खूप आभारी आहे, कारण तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीशी आहात आणि तुम्ही बारकाईने या सगळ्याचं नियोजन केलंय हे मला समजलं कालच काकांकडून. त्यामुळे तुमचं सहकार्य आम्हाला नेहमी लागणारच आहे आणि आम्ही हक्काने तुमच्याकडे येणार नेहमी दरवेळेला. धन्यवाद. थँक्यू सर. 1 नंबरचं नामवंत हॉस्पिटल सर्व रोगांवरचं, त्या हॉस्पिटलच्या डॉक्टर निंबाळकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. की माझ्या पाठीमागे कायमच थाप मारलेले माझे मित्र आणि ज्यांच्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि गोवा यामध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि अन्यायाविरुद्ध ज्यांचा लढा आहे, ज्याने आरोग्य विषयाबाबत या सिंधुदुर्ग जिल्ह्याला उच्चार ठरलेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये त्याने आपण दररोज वर्तमानपत्रकामध्ये बातमी देऊन त्याने उचलून धरलेला आहे. अशा या जिल्ह्यातल्या सुपुत्र 2 आहेत. एक सागर चव्हाण आहेत आणि आपले दुसरे देसाई आहेत. आमच्या तालुक्यामध्ये मनोज साळुंके काम करतात. तर या सर्व लोकांच्या इच्छेनुसार आम्ही आमच्या घोरपडे बाबांना विनंती केली की माझ्या तालुक्यातील 1000 रोगाने, म्हणजे जेवढे काही 1000 रोग आहेत, पण त्या रोगातला एक दुसरा रोग कुठल्या तरी व्यक्तीला आहे आणि ग्रासलेला आहे किंवा कोणाला अजिबात नाही आहे, अशा लोकांना जर कोल्हापूरला जाऊन किंवा कणकवलीला जाऊन 50,000, 60,000, 1,20,000 देण्यापेक्षा आम्ही
निंबाळकर मॅडम बाबासाहेब यांना विनंती केली की माझ्या तालुक्यातल्या सर्व लोकांना आपण मोफत तपासा आणि जर काय आजार तुम्हाला आढळले असले तर स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं कमी खर्चामध्ये की ज्या आजारावर लाख 1.5 लाख रुपये खर्च येणार आहे तो कमीत कमी म्हणजे अगदी कमी दरामध्ये आपण तो करून द्यावा अशा प्रकारची मी विनंती केली. या निंबाळकर मॅडम आणि बाबासाहेबांनी माझ्या विनंतीला मान दिला. आम्ही जवळजवळ 10-12 दिवस या संपूर्ण या नियोजनामध्ये होतो. कुठे लावायचं, काय करायचं, किती लोकांना तपासायचं, सगळ्यांची चर्चा आम्ही केली आणि तो आज घडून आलेला आहे. सर्व प्रकारचे डोळे, नाक, कान, घसा, पोट विकार किंवा अजून कॅन्सर असू देत, हार्टचं असू देत, जेवढे रोग आहेत ते सगळे तज्ज्ञ लोक इथे आलेले आहेत आणि त्या सर्व तज्ज्ञांच्या तज्ज्ञ डॉक्टर निंबाळकर मॅडम आहेत की सगळ्या रोगावरचं निदान करणारे प्रत्यक्ष डॉक्टर आज कोल्हापूरच्या इथे आहेत. आपली महिलांनी, पुरुषांनी, वयोवृद्धांनी आपली समस्या मॅडमला सांगावी, आपल्या आजाराचं पक्कं निदान करून घ्यावं आणि निंबाळकर मॅडमच्या सल्ल्याने कुठे कसं काय करायचं पुढचं ते आपण त्यांनाच विचारून सगळं मार्गदर्शन करावं. आपण सर्वजण आलात, आम्ही बोलल्याप्रमाणे सर्व डॉक्टरसुद्धा आलेत. मी त्या सर्वच आणि माझे मित्र बाबासाहेब आपले बाबूराव कोपारडेकर त्यांच्या गावात हे हॉस्पिटल यांनी काढलेलं आहे, ते सुद्धा तिथे आलेले आहेत. इथे गव्हर्नमेंटने आम्हाला 5 नर्स 2 MPW दिले. त्या नर्स लोकांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण अजून लगेच आपलं तपासून अजून कोण शेजारी पाजारी जर असेल तर त्याला पाठवा, कारण ही संधी परत नाही. संधी आहे. तपासणाऱ्याला कायमस्वरूपी ओळख झाली मॅडमची. मॅडम तुम्हाला कोल्हापूरला ॲडमिट करून तुमचा रोग संपूर्ण घालू शकते. 1 नंबरच्या डॉक्टर म्हणून प्रसिद्धी आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी तपासून घ्यावं. आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. चांगल्या आरोग्य शिबिराच्या या उपक्रमाला उपस्थित राहतात याबद्दल मी मनापासून पहिल्यांदा अगोदर रावराणे साहेब आणि विजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि इथलं रावराणे विद्यालय आणि संपूर्ण त्यांची टीम तर मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम हे महा आरोग्य शिबिर का घेतलं जातं हे सगळं ऐकलेलं आहे. पण त्या सगळ्या गोष्टींसाठी कारण मोठमोठ्या सेटिंगमध्ये अशा प्रकारची सगळी आपल्याकडे आरोग्य सुविधा आणि आरोग्य यंत्रणा उपलब्ध असते, पण ग्रामीण भागात हे उपलब्ध करून देणं किंवा अशा प्रकारची अतिशय तज्ज्ञ मंडळी आपल्या घरात येऊन आपल्याला सेवा देत आहेत हे क्वचित घडतं. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला हे मिळतं हे आपण भाग्यवान समजलं पाहिजे, कारण आमचं जे संपूर्ण आरोग्य यंत्रणा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ती खऱ्या अर्थाने कोल्हापूर आणि गोव्यावर अवलंबून आहे. पण एवढं मोठं इन्स्ट्रुमेंट आणि संपूर्ण ही टीम आपल्याकडे येते याचा प्रत्येक नागरिकांनी लाभ घ्यावा. आणि अशा प्रकारचे उपक्रम ज्यांच्यामुळे या ठिकाणी वैभववाडी या तालुक्यामध्ये होत आहेत त्यांचे आणि आपण सगळेजण आलात मी मुद्दाम साहेबांनी विनंती केली त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मनापासून बाबासाहेब त्याचबरोबर मॅडम आणि संपूर्ण आमचे संपादक साहेब त्याचबरोबर रोहनजी स्वतः रावराणे साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतो, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या लोकांसाठी त्यांनी हे पुढाकार घेतलेला आहे. तर मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम जो आहे उद्घाटनाचा तो या ठिकाणी आपण थांबला त्या महत्त्वाचं म्हणजे आजचे ते महाआरोग्य शिबिर होत आहे. तर खऱ्या अर्थाने मला रावराणे साहेब तुम्ही आमच्या 4 वर्षापूर्वी ते जो कॅम्प घेतला होता आणि त्याची तुम्ही आम्हाला आठवण करून दिली. खरं तर गेली 15 वर्ष या पत्रकारितेत आहोत, मात्र उद्घाटन करणं किंवा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणं हे खरं तर ॲक्च्युली आम्ही ह्या बातम्या करत असतो, पण तुम्ही तो दुर्मिळ योग आज आमच्याच ठिकाणी थोडंसं अवघडल्यासारखं होत आहे. कारण आम्हाला बातम्या लिहायची सवय आहे, कधी उद्घाटन करायची सवय नाही किंवा त्यामुळे निश्चितच. पण मी सुरुवातीलाच सांगितलं की रावराणे साहेब हे असे आहेत की गेली आम्ही 15 वर्ष पत्रकारिता कारण तसं बघायला गेलं तर सावंतवाडी आणि वैभववाडी हे फार मोठं अंतर आहे. तर आम्ही सावंतवाडीतून नेहमी माणूस न्याहाळत असतो. तर त्यांच्या बोलण्यामधला, त्यांच्या वागण्यामधला आणि त्यांचे माणुसकीमधला जो रुबाबदारपणा जो आहे तो आम्ही नेहमीच पाहत असतो. त्यामुळे आज त्यांनी मला एक 8 दिवसापूर्वी सांगितलं की तुम्ही उद्घाटक म्हणून यायचं आहे. तर ॲक्च्युली मी कधीच पुढच्या कार्यक्रमाला उद्घाटन वगैरे असं काही जात नाही, पण मी आज उद्घाटक म्हणून पण आलो नाही आहे. तर फक्त निवड त्यांचा हा रुबाबदारपणा माणुसकीतला त्यासाठी मला निश्चित सकाळी यावं लागलं. मी त्यांना पण सांगितलं होतं आज आमच्या गोव्यामध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम होता, पण तरी पण आपण आलो. कारण का एक त्यांच्यामधली जे तळमळ आहे ती तळमळ ही नेहमी दिसते. कारण मला डॉक्टर साहेब सांगायला आनंद होतो. 4 वर्षापूर्वी ते आम्ही असा एक कॅम्प घेतला होता
नेत्र तपासणी संदर्भात पूर्ण म्हणजे यापूर्वी कॅम्प होतातच, पण एक रेकॉर्ड ब्रेक असे कॅम्प आम्ही घेत होतो. त्यामागचं आमचा उद्देश एकच होता की सिंधुदुर्ग जिल्हा मोतीबिंदू मुक्त करणं आणि खऱ्या अर्थाने आम्ही अगदी दोडामार्गपासून एक तालुका वाईज कॅम्प घेत होतो. मात्र मला आजही आठवतं या वैभववाडी तालुक्यामध्ये त्या कॅम्पने रेकॉर्ड केलं होतं आणि ते रेकॉर्ड फक्त केवळ गावराने साहेबांमुळे झालं होतं, कारण हजारोहून अधिक लोक या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते आणि आम्हाला ते मोफत त्यावेळी आपण चष्मा वाटप केलं होतं. त्यांचं मोफत आपण मोतीबिंदू ऑपरेशन केलं होतं. सांगायचं मला एवढंच आहे की लोकांची नेमकी काय गरज आहे, इथल्या लोकांची नेमकी काय गरज आहे हे अचूक हेरणारं एक व्यक्तिमत्व असावं लागतं. राजकारणी लोक असतातच, ते राजकारण करत असतात, पण त्या पलीकडे जाऊन लोकांनाही ते काय पाहिजे, लोकांमध्ये नेमकी गरज काय हे हेरणारे व्यक्तिमत्व म्हणजे रावराणे आहे. आणि त्याचमुळे तो कॅम्प आमचा रेकॉर्ड ब्रेक होऊ शकला. लोकांनी त्या कॅम्पला अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झाला. आम्हाला त्याचं समाधान आहे की एक ती सेवा आमच्या हातून घडली, पण त्याला खरे कारणीभूत होते ते रावराणे साहेब. त्यावेळी निश्चितच आजची देखील म्हणजे कोरोनाने आम्हाला भरपूर काही शिकवलं. मगाशी पण आपण चहा पिता त्या कोरोनाच्या ज्या आपण त्या कटू आठवणीत म्हणायला पाहिजे, पण त्यावेळी त्या कटू आठवणींमधून पण एक माणुसकीचा एक जो काही झरा असतो तो त्या निमित्ताने दिसला. तुम्ही बोलता तुम्ही त्यावेळी केलेलं काम हे पण खरं म्हणजे मित्र नेहमी आम्ही जेव्हा ह्या कोविडच्या कालावधीत ज्या काही आठवणी होत्या आणि त्यातून जे माणुसकीचं दर्शन घडलं ज्या लोकांनी ज्या देवदूतांनी, तर त्याच्यावर पण आम्ही म्हणतोय की निश्चित काम करायला पाहिजे. कारण ती प्रत्येक जी माणुसकी होती ती प्रत्येकाला ऑक्सिजन देणारी होती, एक जीवन देणारी होती. ते निश्चितच तुम्ही स्वतः तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ते काम केलेलं आहे. तसंच काम अगदी या ग्रामीण भागामध्ये रावराणे साहेबांनी देखील केलं. आम्ही त्यावेळी बातम्या देत होतो, बातम्याच्या पलीकडे जाऊन असं काम करणाऱ्या लोकांसाठी पण आम्ही काम करत होतो. आणि निश्चितच या कोकणच्या मातीमध्ये हे उभं राहिलेलं न्यूज चॅनल आहे कोकणसात लाईव्ह, आणि कोकणसात हा इथला आपलं पहिलं दैनिक आहे कोकणसात. तर एकंदरीत बातम्यांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी असते आणि ती जोपासण्याचं काम हे देखील एका मीडियाचं असतं. आणि अशा व्यक्तिमत्वांमुळे रावराणेंसारख्या व्यक्तिमत्वांमुळे ती जबाबदारी आणखी आम्हाला जबाबदार राहायला शिकवते. त्यामुळे निश्चितच रावराणे साहेब आज तुम्ही जो हा आरोग्य शिबिर इथे आयोजित केलेला आहात, निश्चितच इथली जनता इथले लोक त्याचा आस्वाद हे लाभ घेतीलच. पण मी एवढंच सांगेन की असे कॅम्प होणं पण फार गरजेचं आहे. तर कोविडमध्ये हेच आपण गोष्टी शिकलेलो आहोत. याची जर योग्य तपासणी झाली तर नंतर त्यावर आपण निदान चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि निंबाळकर सारख्या ज्या मॅडम आहेत त्याच्यावरती उपचार चांगल्या पद्धतीने करू शकतात. खऱ्या अर्थाने म्हणजे घोरपडे साहेब आहेत, त्यांचं हॉस्पिटल आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निदान होणं शक्य होतं. त्यामुळे अशा कॅम्पकडे केवळ लोकांनी केवळ फक्त एक शिबिर म्हणून किंवा एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे म्हणून त्याचा लाभ घेण्यापेक्षा आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे त्यातून ते योग्य मार्गदर्शन होणं देखील आणि अचूक वेळी योग्य उपचार पद्धती होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे निश्चितच या आरोग्य शिबिराकडे या पद्धतीने लोक पाहतील. तुमचं हे कार्य आम्हाला माहिती आहे, तुम्ही शैक्षणिक कार्य तुमचं चालू आहे, तुम्ही आरोग्य विषयामध्ये भरपूर तळमळीने काम करत असतात. जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्यासोबत बसतो तेव्हा राजकीय गोष्टींपेक्षा तुमच्याशी चर्चा करत असताना नेहमीच आपण या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या काय चांगलं करू शकतो का, आरोग्यदृष्ट्या काय चांगलं करू शकतो का. त्यामुळे हे म्हणून आम्हाला तुमच्याशी बसताना किंवा कधी आम्ही उलट आमची 10 मिनिटं वाया गेले तरी आम्हाला त्याचं काही हे वाटत नाही. त्यामुळे निश्चित हे कार्य तुमचं आहे ते असं तुमचं अखंडितपणे चालू राहणार आहे. तुमचा म्हणजे आता विद्यमान अगदी तरुण रोहन रावराणे सारखे राजकारणात ते काम करतात. निश्चितच तुम्ही जे काही काम केले तर ते निश्चितच ते पुढे घेऊन जातीलच. या आरोग्य शिबिराला आमच्या चॅनलच्या वतीने मी तर शुभेच्छा देतोय. भविष्यातही अशाच पद्धतीने जेव्हा जेव्हा कुठेही तुम्हाला मग आरोग्यदृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या असेल तिथे मीडिया म्हणून अगदी हृदयापासून पाठिंबा देऊ, तुमच्या सोबत असू असं जेवढं मी ते सांगून इथेच थांबतो. यावेळी विजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे, कोकणसात लाईव्हचे ब्युरो चीफ संदीप देसाई, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, डॉक्टर संगीता निंबाळकर, मुख्याध्यापक भास्कर नातकर यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये पोटविकार, आतड्यांचे विकार, नेत्र तपासणी, अस्थिरोग तपासणी यासह विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. रुग्णांनीही आरोग्य शिबिरात समाधान व्यक्त केलं.
आरोग्य शिबिराला आलात. या शिबिरात येऊन कसं वाटलंय? काय इथे तुमची ट्रीटमेंट होती आणि कुठल्या डॉक्टरांनी तपासली? एकदम छान वाटलं. मॅडम पण चांगले आहेत, तपासणी चांगली करतात आणि सगळे सहकार्य चांगले करतात. हे आमचे जयेंद्र रावराणे आहेत ना, त्यांच्यापासून आम्हाला सगळे फायदे मिळतात. सगळं व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. व्हिजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगरूळ आणि आरा विद्यालय वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने जे इथं महाआरोग्य तपासणी शिबिर जे राबवण्यात आलेलं आहे ते अत्यंत चांगल्या रीतीने राबवण्यात आलेलं आहे. माझाही 1.5 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता आणि ज्या डॉक्टरांनी माझी ट्रीटमेंट केली होती त्या डॉक्टरांचा पॅनेल या आहे हॉस्पिटलमध्ये. आणि जसं मला कळालं की डॉक्टर इथे येत आहेत तर मी लगेच भेट द्यायचं ठरवलं आणि थोडे त्यांच्यामार्फत सल्ले काही घेण्याचं ठरवलं. डॉक्टरांचं पॅनेल जे बघितलं आम्ही एकंदरीत ते सर्व डॉक्टर खूप चांगले स्पेशालिस्ट आणि खूप अनुभवी डॉक्टर आहेत आणि नक्की त्याचा सर्व लोकांना फायदा होईल असं मला वाटतं आहे आणि मलाही त्याचा खूप चांगला फायदा झाला आहे. डॉक्टरांनी अगदी योग्यरीत्याने मला चांगले सल्ले दिले, चांगली ट्रीटमेंट घेतली, त्याच्यामुळे माझा पाय लवकरात लवकर बरा झाला आणि आताही जे काही त्यांनी सल्ले दिलेत पुढच्या ट्रीटमेंटसाठी किंवा काही पाय 100% बरा होण्यासाठी ते अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी मला सल्ला दिला आहे आणि उपचार केलेत. नमस्कार, मी संताजी घोरपडे, विजन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष. सध्या आम्ही वैभववाडी शहरामध्ये आहोत आणि RR शिक्षण संस्था या शाळेमध्ये इथं मेडिकल कॅम्प भरवलेला आहे आमच्या विजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून. या ठिकाणी कॅम्पला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. वैभववाडीकर वासियांसाठी आम्ही सवलतीच्या दरामध्ये जे काय उपचार आम्हाला देता येतील ते आम्ही उपचार देण्यासाठी इथं आलो आहोत आणि गोरगरीब जनतेने जास्तीत जास्त कशा पद्धतीने आमचा इथं लाभ घेता येईल तसा त्यांनी तो घ्यावा हीच मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे. या ठिकाणी हाडांवरचे डॉक्टर, मेडिसिनचे डॉक्टर, सर्जरीचे डॉक्टर, कान नाक घसा व डोळ्याचे डॉक्टर सर्व डॉक्टर्स इथं उपलब्ध असून सर्व इथं सध्या सेवा देत आहेत आणि सध्या इथं हा मोफत आरोग्य शिबिराचा कॅम्प हा चालू आहे आणि ह्यातच काही पेशंटना जर काय अगदी दवाखान्याशी असे निगडीत असणारे ऑपरेशन करण्यासाठी ते आम्ही अगदी फार माफक दरामध्ये आणि कमी सवलतीच्या दरामध्ये आम्ही ते करून देत आहोत. यासाठी आम्ही इथं आता सध्या कॅम्प चालू आहे तरी कॅम्पसाठी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला इथं मिळत आहे. जयेंद्र रावराणे साहेबांनी आम्हाला या कॅम्पसाठी आमंत्रित केलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही इथं सगळं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. त्यांचं पण सगळ्या संस्थेचं सहकार्य आहे. सर्वांचा मी मनापासून आभारी आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी इथं लाभ घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. सर, इथे आता रुग्ण आले, सकाळपासून इथे रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांवरती काही उपचार करायचे झाल्यास कोल्हापूरमधले कुठल्या हॉस्पिटलमध्ये होणार आणि काय तिथे सोयीसुविधा आहे? आता कोल्हापूर जर वैभववाडीपासून जर आपण म्हटलात तर गगनबावडा आणि गगनबावड्यापासून 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरती असणारं सांगरूळ फाटा आहे. त्या सांगरूळ फाट्यावरती आपलं सरस्वती बिल्डिंगमध्ये विजन मल्टी स्पेशालिटी आपलं 50 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्यामध्ये 3 ऑपरेशन थिएटर, 15 बेडचा ICU, 15 पुरुष 15 फिमेल असे स्वतंत्र जनरल वॉर्ड आहेत आणि 3 स्पेशल रूम आणि सर्व मेडिकल सहित आपलं हॉस्पिटल एक सुसज्ज पद्धतीनं तिथं आहे. त्यामुळे आपण तिथं उपचार ह्या पेशंटना सगळ्या पद्धतीचा देऊ शकतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुटबॉलसह रायफल शूटिंगचा आनंद घेतलाय. पुणे येथील एका कार्यक्रमात हा प्रसंग घडला असून यावेळी मंत्री उदय सामंत देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. पाहुयात.
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून, तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. सिंधुदुर्ग ॲग्रो मार्केटियर्स असोसिएशन आणि जिल्ह्यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी भात शेतीबाबत प्रोत्साहन आणि त्यांच्या शंकांचं निरसन होणं आवश्यक असून एक काडी भाताबाबत जनजागृती करावी, तसंच कृषी विभागानं याबाबत खुलासा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नमस्कार, मी हेमंत अंकुश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटर्स असोसिएशन सामा, जी सिंधुदुर्गातली कृषी निविष्ठा विक्रेत्यांची संघटना आहे, त्याचा अध्यक्ष म्हणून मी बोलतोय. पाऊस सुरू झाला आणि आता भात शेतीला सुरुवात होणार. तर दरम्यानच्या काळात पेपरमध्ये एक बातमी आली की एक काडीच्या बियाण्याचं खरेदी, जे भात आहे ते खरेदी करणार नाही संघ. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समरावस्था निर्माण झालेली आहे. मुळात एक काडी किंवा संकरित भातामुळेच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातलं भात शेतीचं उत्पादन वाढायला लागलं आहे आणि ते उत्पादन वाढल्यामुळेच शेतकरी ह्या भात शेतीचा व्यापारी पद्धतीने विचार करायला लागलेला आहे. अशात या बातमीमुळे शेतकऱ्यात समरावस्था निर्माण होऊन शेतकऱ्यांनी जे संकरित भात बियाणं खरेदी केलं आहे ते आता शेतकरी परत करायला लागले. त्यामुळे ही समरावस्था दूर होण्यासाठी आम्ही आजची बैठक बोलवलेली. या मार्गातनं की संकरित भात बियाणं किंवा सुधारित भात बियाणं यांनी उत्पादन वाढतं आहे, मात्र ते कसं टिकवावं, कसं ठेवावं या संदर्भात जागरूकता शेतकऱ्यांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी हे भात बियाणं घेणारे, भात खरेदी करणारे संघ किंवा प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या यांनी लोकांमध्ये जनजागृती करायला हवी. आणि हा जो काही चुकीचा मेसेज या माध्यमातून गेला आहे तो तसा न होता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुधारित आणि संकरित जातींचा वापर करायला हवा, उत्पादन वाढवायला हवं. मात्र काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे भात स्टोअर करायला हवं आणि ते संघाला घालायला हवं. त्यासाठी त्याप्रमाणे त्यांच्या काही सूचना असतील, तर भाताची काढण्याची वेळ, कापण्याची वेळ आणि त्यानंतर भाताला ऊन देणं, त्यातली आर्द्रता कमी करणं, या ज्या काय त्यांचा सल्ला असेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी भात काढायला हवं आणि ते आपल्या गोदामात राखून ठेवायला, स्टोअर करायला हवं. मी लक्ष्मण अनंत वराडकर, केवस कालिवंद्या, वेंगुर्ला तालुका. नुकताच राज्यस्तरीय भात पीक स्पर्धा पुरस्कार प्रथम क्रमांक पुरस्कार मला मिळाला आणि एक प्रगतशील शेतकरी म्हणून सध्याची माझी प्रसिद्धी आहे. एक शेतकरी म्हणून मी एवढं सांगू इच्छितो की जी पेपरला बातमी, वर्तमानपत्राची बातमी आलेली आहे की एक काडीचा उल्लेख आहे त्याच्यात. एक काडी ही कुठल्याही जाती नसल्यामुळे एक काडी ही लावणीची पद्धत आहे. कुठलाही भात पारंपरिक असो, संकरित असो किंवा सुधारित असो, कुठल्याही जातीचं भात एक काडी पद्धतीने लावलं जातं. आणि सध्या आम्ही एक काडीचाच प्रसार करतो, म्हणजे एक काडी पद्धतीने भात लावणी करा, SRI पद्धतीमध्ये एक काडी पद्धतीने लावणी करा असा आमचा उल्लेख असतो आणि त्याविषयी आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. आता एक काडीला टोका लागतो. मी स्वतः माझ्याकडे 2 वेळा 2 प्रकारची संकरित बियाणे पूर्ण वर्षभर साठवून ठेवलेली. त्यावेळी फक्त ती चांगली वाळवली, एवढंच. चांगली वाळवल्यानंतर वर्षभर माझ्या घरी कुठल्याही भाताला 2 प्रकारच्या संकरित बियाण्याला कधीही टोका लागला नाही. त्यामुळे टोका संकरित बियाण्याला लागतो किंवा एक काडी म्हणून जो काही उल्लेख होता, एक काडीला टोका लागतो, हे विधान थोडंसं माझ्या दृष्टीने चुकीचं वाटतं. त्यामुळे त्याचा असा उल्लेख असू नये. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात संभ्रम निर्माण होतो. सध्या तर ही परिस्थिती झालेली आहे. आमच्याकडे आता बरेच शेतकरी, बहुसंख्य शेतकऱ्यांनी अजून बियाणे खरेदी केलेली नाही या अशा परिस्थितीमुळे. आणि संकरित बियाण्यामुळे लोकांचं उत्पन्न सुद्धा दुप्पट वाढलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जर एक कडेला टोका लागतो किंवा संकरित बियाण्याला टोका लागतो म्हणून भाताची खरेदी होणार नसेल
तर हा शेतकरी बऱ्याच प्रमाणात मागे जाऊन भात शेतीकडे विशेषतः दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मार्गदर्शन होणं ही अत्यंत गरजेची बाब आहे. आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करण्याचा आमचा प्रकार असाच असेल की एक काडी ही कुठल्याही भाताच्या जातीचं नाव नसून एक काडी ही सध्याची विकसित लावणी पद्धत आहे, आधुनिक तंत्रज्ञान. मी नंदकिशोर मारुती करावडे, कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करतो. आम्ही बियाणं कंपनीकडून, खाजगी कंपनी किंवा महामंडळ असेल तर भात बियाणे खरेदी करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो सुद्धा. त्याचप्रमाणे शासनाच्या करवी जी मार्केटिंग संस्था आहे, मार्केटिंग फेडरेशन, त्यांच्या अंडर आमची एजंट म्हणून नेमणूक केली जाते, मंजूर केंद्र केले जातं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भात सुद्धा खरेदी करतो. यापूर्वीच आमच्याकडे निर्देश आहेत किंवा त्यांचा GR आहे की बाबा ओलसरयुक्त भात, बुरशीयुक्त भात किंवा आम्ही ज्याला घुस म्हणतो ते भात किंवा कीड लागलेले भात म्हणजे टोका वगैरे, हे असं भात खरेदी करू नये अशा त्यांच्या सूचना आहेत. मात्र आत्ता काही जर या बाबतीत आता काही घडलेलं असेल तर ते काही नवीन नाही आहे. मात्र शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करू की ते भात व्यवस्थित सुकून, व्यवस्थित अगदी त्याचं आर्द्रता कमी करू, म्हणजे त्याचा ओलसरपणा कमी करून ते व्यवस्थित वाढवून ते आमच्यापर्यंत द्यावं. म्हणजे जे काही बजाज बिल किंवा मिलचं असेल किंवा सरकारचं होणारं नुकसान असेल ते साठवणूक ठेवल्यामुळे ते होणार नाही. त्यामुळे जर शेतकऱ्यांनी ते स्वच्छ अगदी एकदम चांगलं सुकून, आता काही शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की सगळ्या प्रकारची भातं, मग एक काडी पद्धतीचं असू दे किंवा आणि कुठलं तरी बियाणं असू दे, 1 वर्ष ते तरी व्यवस्थित सुकवलं, ते त्याची काळजी घेतली तर 1 वर्ष सुद्धा राहू शकतं. तर मी शेतकऱ्यांना आमचे आवाहन करीन की त्याप्रमाणे ते करावं आणि आमच्या करवी ते शासनाला चांगल्या प्रकारे सुकवून द्या. संदीप चव्हाण, बजाज सिंधुदुर्ग राईस मिल, कुडाळ. तर सदर वर्षी फक्त आम्ही संस्थांना अशी पत्र दिलेली आहेत की FQ दर्जाचं ह्यावर्षी भात खरेदी झालं पाहिजे. FQ दर्जाचं म्हणजे काय की त्याचं मॉइश्चर 14पेक्षा कमी असलं पाहिजे, 14 किंवा 14पेक्षा कमी असलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचे भातामध्ये कोणत्याही प्रकारचा काडी कचरा असू नये, टोका लागला, मेन म्हणजे त्याला टोका असू नये भाताला, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ते कोणत्याही प्रकारचे संकरित बियाणं असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचा भात असो, जर त्या भाताला टोका असेल तर ते आम्ही सदर वर्षी संस्थांकडनं उचलताना नाही आहोत भात, जे त्यांनी भात खरेदी केले असेल ते. तर ह्याच्यामध्ये मग एक कडी असा विषय कोणताही, एक कडीचा असा कोणत्याही प्रकारचा विषय नाही. फक्त एवढंच विषय आहे की टोका न लागलेला भात असेल ते आम्ही 100% भात घेणार, त्यांच्याकडनं संस्थांकडनं, खरेदी संस्थांकडनं 100% उचल केली जाईल. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आंब्यांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मारली बाजी. वैभववाडीत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि सरसेनापती हंबीरराव जोमात. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.